प्रशासकीय फसवणूक, कामगार कायद्याचे उल्लंघन तसेच शासकीय अन्यायाविरोधात जिंतूर तालुक्यातील सांगवी, माळसा व येलदरी परिसरातील 8 तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। येलदरी धरणातील पारंपरिक मच्छीमार कुटुंबांना मच्छीमारी करण्यास अडथळा निर्माण केला जात असल्याचा आरोप करत हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे। त्या ठिकाणी नेमण्यात आलेल्या मच्छीमार संस्था दादागिरी करत असून आम्हाला व्यवसायापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर येलदरी गाव व परिसरातील प्रवीण जाधव, गौतम गवडी, स्वप्नील वाटोळे, योगेश तारे, आकाश खंदारे, उमेश जाधव, अमोल बचाते आणि मनीष लाटे या तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांना रोखले आणि मोठा अनर्थ टळलाय। रोजी रोटी आमची सगळी मच्छीमारी आणि 6 महिने झाला की आम्हाला पाण्यात जाऊ देत नाही, तर आमच्या उलट केसेस केल्या त्यांनी। आणि आम्ही पाण्यात गेलो तर गुंड करून तिथे लोक ठेवलेले आम्ही सगळी मागणी मागल्या सर, आमचं काही झालेलं नाही। सांगितलं होतं पण त्याचे लोक जे त्यांचे काही लोक आहेत ते लोकांना काही पण पैसे देऊन वगैरे मॅनेज करायला ते आमच्या सारख्या लोकांना काही पाण्यात जाऊ देत नाही। आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की आम्हाला मोकळ्या श्वासानं मच्छीमारी करता येईल आणि जे काही आहे ते आमच्या मेहनतीचं आम्हाला भेटा, बाकी आम्हाला काही म्हणणं नाही।